brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही. झाडं वाचली पाहिजे. आपला मुद्दा काय, झाडं जास्त लागली पाहिजे. हा कोण म्हणला तो काय म्हणला याच्याची काय घेणं. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्वाचा. काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते. भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाहीये. नाशिक शहरात 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातल्या साधारण 1800 पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. ग्रीन मार्किंग करण्यात आलंय. कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू महंतांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी तपोवन परिसरात 1500 एकरावर साधुग्राम उभारलं जाणार आहे. यासाठी 1800 पेक्षा जास्त झाडांची कत्तल केली जाणार असल्यानं पर्यावरणवादी आणि नाशिककर रस्त्यावर उतरलेत. राजकीय पक्षांकडूनही याला विरोध केला जातोय. अजितदादांबरोबर असलेले सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनाचा हा मुद्दा लावून धरलाय. यातच आता भाजपच्या नितेश राणे यांच्या एका विधानानं वाद आणखीनच पेटलाय. ते दोघं काय म्हणालेत बघूया. कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला? हा प्रश्न ह्या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. का नाही जा? आता जसं झाडाला मिठी मारतायत, चांगली गोष्ट आहे. झाडं जगली पाहिजे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही. मूळ मुद्दा काय आहे? कुंभमेळा तिथे होत आहे, बरोबर आहे ना? त्यासाठी साधुग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही? एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का? आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे. काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. ते भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना. एक हिंदू म्हणून बोलणं काही चूक आहे ना याच्यामध्ये? भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का, की हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे? नाही, कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही. आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या पर्यावरणवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला नाही, तेव्हा ते गप्प बसले. त्यावेळीच त्यांना सर्व धर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला प्रश्न विचारला? मला नाही, त्यांनी सोशल मीडियावर विचारलं. मला असल्या गोष्टींना उत्तर द्यायचं नाही आहे. माझं काही त्याचा संबंध नाही. सयाजी शिंदे चाय कम पाणी आहेत. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, वृक्षतोड झालीच नाही, तुम्ही समाजाला आक्रमक करताय असा गुणवार्तेने तुम्हाला मीडियाला सतत आहे ना, हा काय म्हटला तो काय म्हटला, मग आम्ही त्याच्यावर जाणार, आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का, ह्यासाठी असले प्रश्न असतात का? आपला मुद्दा काय, झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय, झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हटला तो काय म्हटला याच्याची काय घेणं ते नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्वाचा आहे. या प्रकरणामध्ये सरकारही माघार घेताना दिसत नाहीये आणि नागरिकही. काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.